मंडळ पालखे श्री दत्त ललाट फळके नमस्करी तू असे श्री दत्तात्रेय महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की श्री चक्रपाणी महाराज की श्री गोविंद प्रभु महाराज की श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। आज आपण अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये पंचवतार उपहार महोत्सव आणि या निमित्तानं आयोजित धर्मसभा या ठिकाणी आपण परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी हा एक विधिरूप भाव असलेला सोहळा त्या निमित्ताने तुम्हाला आम्हाला सर्वांनाच या निमित्ताने जो काही योग्यता जीव स्वरूपाला लागलेला अधिकार तो प्रत्येकाला भिन्न अवस्थेत प्राप्त होत असतो। तो साधनरूप भाग आहे आणि म्हणून तो सगळ्यांसाठी असतो, तुमच्यासाठी आहे, आमच्यासाठी आहे, त्याचा लाभ सगळ्यांनाच आहे। आणि असा पवित्र विधी म्हणजे आपल्या या पंचवतार उपहाराचं औचित्य या ठिकाणी साधू संतांचं आगमन झालं आणि उपहाराच्या निमित्तानं परमेश्वराची आराधना करून परमेश्वरालाही इथं बोलवायचं आहे। अधिष्ठान परमेश्वराचं आहेच, पण ज्या मंगळरूप वातावरणात ईश्वराचं अवलोकन असते त्या अवलोकनाच्या माध्यमातून तो आपल्या जीवनासाठी एक तो तेवढा काळ आणि वेळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो। याला आमच्या स्वामींनी सुद्धा मंगळ काळाचं निधान असं म्हटलेलं आहे। अशा या आज प्रस्तुत धर्मसभेला उपस्थित या आजच्या कार्याचे कार्याध्यक्ष परमपूजनीय आचार्य प्रवर प्राचार्य श्री माजी प्राचार्य श्री राधर बाबाजी सांगवी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आदरणीय परमपूजनीय महंत श्री भागवतेकर बाबाजी, आदरणीय परमपूजनीय महंत श्री दिवाकर बाबा, आदरणीय परमपूजनीय महंत श्री चोरमांगे बाबा, आदरणीय परमपूजनीय महंत श्री जावडे बाबाजी, आदरणीय परमपूजनीय महंत कानेराज बाबा, आदरणीय परमपूजनीय आमचे स्नेही गुरुबंधू श्री भालोदकर बाबा, त्याचप्रमाणे आदरणीय परमपूजनीय महंत राजधर बाबा, आदरणीय परमपूजनीय महंत दशरथ बाबा, आदरणीय परमपूजनीय श्री म्हणजे मायराज बाबा पेडकर, आदरणीय परमपूजनीय श्री तिरडे निवासी श्री रामेश्वर दादाजी, त्याचप्रमाणे संचलन करणारे आदरणीय परमपूजनीय श्री मधुसूदन दादा, आदरणीय परमपूज्य श्री राजू दादा, आदरणीय परमपूजनीय श्री पुरुषोत्तम दादा, आमच्या सोबत आलेले आदरणीय महंत श्री दामोदर बाबा, त्याचप्रमाणे नावे येथील आदरणीय श्री केशवराज दादा, प्रदीप दादा, मुखेडकर दादा, माझ्यासोबत आलेले सत्यप्रकाश शास्त्री, आदरणीय गौरव दादा, सर्वच साधू संत, या आश्रमात उपस्थित असलेले सर्वच तपस्विनी आणि प्रामुख्याने इथे ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ज्यांचं अत्यंतिक माझ्यावरती स्नेह बालपणापासून आहे आणि निश्चितच त्यांना माझ्या कर्तृत्वाचं कौतुकही आहे आणि म्हणूनच मला त्यांनी या ठिकाणी बोलवलं असं म्हणायला हरकत नाही। असे आदरणीय परमपूजनीय महंत श्री नागवण बाबाजी, हा एक त्यांनी मंगळकाळ आपल्यासाठी सगळ्यांसाठी घडवून आणलेला आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने त्या परिवारात असलेल्या परमपूजनीय तपस्विनी मनीषाताई आणि आमचे महंत केशवराज बाबा, करुणा, सर्वच परिवार आणि गावातील सद्भक्त, उपहारासाठी उपस्थित असलेले सर्व सद्भक्त बाहेरील, आज आपल्याला स्वामी श्री चक्रधर महाराजांचा जो भक्ती मार्ग आहे हा 800 वर्षाची परंपरा आमच्या पूर्वजांनी, आचार्यांनी, साधू संतांनी, नामधारक, वासनिक, बोधवंत हे सर्वजण यामध्ये सहभागी होते। सगळ्यांनी हा धर्म राखलेला आहे आणि म्हणून आज आपण या धर्माला यथास्थित आचरण करू शकतो। धर्म ही एक अशी पार्श्वभूमी आहे ज्यांनी त्याला धरून ठेवलेलं तोच त्या धर्माचं आचरण करू शकतो। जेव्हा धर्म हा कुठेतरी आपल्यापासून थोडा बाजूला जातो त्यावेळेला धर्माचं आचरण होणे अशक्य असते आणि म्हणून धर्माला असं म्हटलेलं आहे
कार्यातील तंत्र जे धारण केले जाते त्याला धर्म. धरणं म्हणजे धरून ठेवणं. आपण आपल्या परमेश्वराला हृदयात कितपत धरून ठेवलेला आहे हे जो जाणू शकतो. सर्वच जण ईश्वराच्या प्राप्तीला जाऊ शकत नाही. सर्वच जण धर्माचं सांगतो ही नसतो दैवही. भाव तो प्रत्येकाच्या ठिकाणी असतो. एखाद्या प्रापंचिक जीवनामध्ये आपल्या पंचावतार करणे, इतरत्र त्या ठिकाणी क्रिया करणे, अनेक प्रकारचे पक्वान्न तयार करणे, त्यामागे झालेली एक परमेश्वराच्या धर्मभावनेतून एक प्रत्येकच अवस्था आपल्या ठिकाणी प्राप्त होते. आणि त्या अवस्थेमधून निश्चितच आपल्याला त्या भेटीचा मंगळ काळ असतो. आपण सुरुवातीला पाचव्यात ऐकलं की भेट सुद्धा महत्वाची आहे. त्या रूपाने आपल्याला पंचावतार घडतो, ते साधू संत येतात, दर्शन होते. त्या रूपाने परमेश्वराच्या साधनांचा भेटीचा योग आपल्याला येत असतो. जसं आमच्या ईश्वर शास्त्रात म्हटलेलं आहे की वटोबास ज्यावेळेला कुठेतरी व्यापाराला चाललेले आहेत आणि पद्मनाभी नावाचे भक्त स्वामींच्या सानिध्यात होते, पण त्यांचा जो भविष्यकाळ होता तो फार दुर्गस्त आणि कठीण होता. आणि सन्निधानामध्ये असताना बीडला आलेले पाटोद्याला स्वामींच्या सोबत होते. स्वामी एक दिवशी डोकी करत होते, मुंडन करत होते. आणि मुंडन करत असताना ते म्हणतात स्वामींना, जी मलाही मुंडन करायचे. आता लहान असलेला बालक आहे. स्वामींची अवस्था जी आहे ती संन्यास अवस्था, आणि स्वामींनी यतिवृत्ता वेळ धारण केलेला आहे. आणि ते म्हणतात मलाही मुंडन करायचं आहे, मलाही संन्यास घ्यायचा आहे. आग्रह करतात. आणि मग पैसा म्हणतात बाबा पोरा आग्रह करत असेल तर त्याला एक मुंडन करू द्या. स्वामी म्हणतात घटिका जोडका ऐसा का उडतो असते, जोडत असते वाजवण्याचं, तसं का उड्या मारतोय बरं. मग स्वामी म्हणतात बाई तुम्हाला याचं भविष्य माहित नाही. या पद्मनाभीला दांडी बैसून आडासरी वाखारी झेलावी असते. पालखीत बसून दांडीवर विराजमान होऊन पायावर पाय टाकून तो त्यामध्ये हातामध्ये सोन्याची वाखारी झेलेल असं काही भविष्य आहे. हा काही ईश्वर मार्गीच्या कामी नाही. आणि म्हणून स्वामींनी त्याचं जे काही बिडार आहे त्याचं ओळखलेलं होतं आत्मा की तो जीवस्वरूपीचा एक अनाधिकार असतो. अनाधिकारामुळे माणसाच्या ठिकाणी अनेक प्रकारचा अधिकार तो सुद्धा तो प्राप्त करू शकत नाही. पण त्या अनाधिकारामुळे कुठेतरी ते मागे सन्निधानात असून सुद्धा तो अधिकार त्यांना प्राप्त झाला नाही.
परंतु काही काळ मात्र सन्निधान स्वामींचा त्यांना लाभला आणि तोच एक धागा कुठेतरी परमेश्वराच्या ठिकाणी आपल्या ईश्वर मार्गाच्या ठिकाणी त्याचा निर्माण झाला आणि कणव निर्माण झाली। ईश्वर मार्गामध्ये ज्या आपण क्रिया करत असतो त्यामुळे कणव निघते। कणव म्हणजे की उत्पन्न होणे, कणव म्हणजे एखाद्या विषयी की परमेश्वर एखादा साधनच असतो, ईश्वरीचा एखादा साधक असतो, त्याच्या भेटल्याने सुद्धा आपल्या ठिकाणी होणारे काही हे सामर्थ्य त्या योगी असतात, कारण त्यांनी केलेली जी साधना असते। आपण ऐकलं आता की तन्मंडळ प्रसिद्ध ज्ञानी, त्या मंडळ म्हणजे परिसरामध्ये ज्या ज्ञानीचं काय अधिष्ठान असते, ईश्वराची शक्ती, परमेश्वराचं अधिष्ठान त्या सामग्रीच्या रूपाने कार्यरूप असते आणि म्हणून त्या ठिकाणी त्या दर्शनाने ते कार्य जीवाच्या ठिकाणचं नसून ईश्वरी ज्ञान शक्तीचं कार्य करत असते आणि ती ज्ञान शक्ती आपल्याला निश्चितच शुद्ध करणारी आहे। आज आपण पंचवतार रूपाने मार्गशीर्ष महिना हा निवडलेला आहे। या मंगळ काळ अवसर काळाच्या वेळी सात्विक काळ असला पाहिजे। काळ तर अनेक असतात, त्यावेळेला आमचे स्वामी विरणाला जातात, अमंगळ असते त्या मंगळ रूपा करती, दिशेचं अवलोकन केल्यानंतर ती दिशा सुद्धा मंगळ होऊ शकते। अशा प्रकारे त्या एखाद्या पवित्र मंगळ अवसर काळामध्ये आपण सम्मिलित होत असतो आणि तिथे जर का एखाद्या साधुवंतांचा विशेष नांदेडीचा योग असेल तर निश्चितच त्या काळामध्ये पवित्र मंगळ रूप कार्य असं निर्माण होत असते आणि म्हणून त्या वेळेत होतं आपलं लक्ष तिथं असलं पाहिजे, आपली तिथं साधना तिथे एक होती पाहिजे, तो विचार स्मरण अंतःकरणाशी धागा जोडलेला असला पाहिजे की मी जे करतो आहोत ती क्रिया ईश्वराने स्वीकारली पाहिजे। जो कोणी पदार्थ केला असेल त्याच्या मागचा स्वजवळ भाव असला पाहिजे की जे आज मी करणार आहे प्रत्यक्षात देवा स्वीकार करा, ही भावना मंगळ रूपतेची त्या रूपाने जर आपल्या अंतःकरणात असेल तर परमेश्वर ते स्वीकारतात आणि म्हणून अंतःकरणामध्ये जे विढार आहे ते अनेक प्रकारे आपण व्यापलेलो आहोत। आपलं अंतःकरण आपल्याला एकाग्र करता येत नाही, चंचल हे मन आहे, पण तरी सुद्धा चंचल मनाला कुठेतरी धार्मिकतेचा एखादा सहवास असल्याशिवाय ते स्थिर होऊ शकते। सांसारिक उपायामध्ये मन चंचल होणार नाही, संसारामध्ये स्थिर करणारा असं कोणतंही तुमच्यापाशी उपाय नाही का ते मन स्थिर होऊ शकते। परंतु ईश्वर हे सामुग्री अशी आहे, परमेश्वर धर्म असा आहे का तो निश्चितच मनाला शांत करू शकतो, अंतःकरणाला एक पवित्र निर्माण करू शकते, अंतःकरणाच्या ठिकाणी एक ऊर्जित अवस्था प्राप्त करू शकतो आणि आपल्याला
धर्मरूपी बळ निर्माण करू शकतो. कारण ईश्वराची ब्रह्मविद्या ही अशी आहे की बळाने जे काही जीवस्वरूप मारलेलं आहे, अंतःकरणामध्ये जे कर्मानं बनलेलं आहे, बांधलेलं जे जीवस्वरूप आहे, नुसार शब्द ज्ञान अपरोक्ष सामान्य विषय असा क्रम, परंतु श्री दत्तात्रय प्रभूंच्या सहयोगाने जर एखाद्या कसं ज्ञान लाभलं असेल तर झडकरी चारित ज्ञानी देती आणि शीघ्र चरितार्थ असेल. परमेश्वराचं श्री दत्तात्रय प्रभूंचं असं कार्य आहे की लवकर चरितार्थ आहे, पटपट त्याला चारित ज्ञान देऊन त्याचं चरित करू शकतात. एवढी साधन सामुग्रीची श्री दत्तात्रय प्रभूंची आहे ती विशेष आहे. आणि म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंचा जो विशेष वाखाणलेला आहे, परंतु ज्या दत्तात्रय प्रभूंना प्रकाशित करण्यासाठी आमच्या सर्वज्ञांनी श्री दत्तात्रय प्रभूंचं आपल्याला ज्ञान निरूपण केलेलं आहे की श्री दत्तात्रय प्रभूंची महिमा ज्यावेळेला एकदा स्वामी निरूपण करत होते आणि निरूपण करत असताना त्या ठिकाणी डाकले आणि चांगदेव भट्ट नावाचे भक्त बसलेले, त्या दोघांनी
हरिपाठ सामायिक सहस्रवर्ष आयुष्य होईल, राहू तुमच्या मांडीवरती बसेल. म्हणजे आताही मांडीवर, पुढे मांडीवर, तुम्ही राहायच्या मांडीवरती बसा. जेणेकरून देवाने दिलेला एक विद्यावंतासारखा वर आहे, जे साक्षात त्या गोष्टी घडल्या असतात. निघाली सुद्धा, पण रस्त्यात मुलीच्या घरी गेली आणि म्हणते की आता मुलीला भेटून घेऊन जाऊ. देवाने नाही सांगितलं तरी गेली. अशा प्रकारे त्या भूतानंदबाई गेली. परंतु तिथे गेल्यानंतर आई आपल्यासाठी आलेली आहे आणि आईला आता काहीतरी पाहुणचार दिला पाहिजे आणि म्हणून तिने त्या आईला पाहुणचार म्हणून शेवया टाकल्या रांगायला. आणि ते शेवयाचं पाणी उतरवता उतरवता आगावरती पडलं तर ती तिथे तिला भाजल्या गेली. मग आता लेकीला टोला करायला शेवा तिलाच थांबावं लागलं. राहिलं दत्तात्रयाची भेट. म्हणून आमच्या प्रबोधनाने शास्त्रामध्ये नमूद केलेलं आहे, दाखले चांगदेव भट्ट श्री दत्तात्रय प्रभूच्या दर्शना न वस्तीची हे समजले गेले. त्यानंतर कोल्हापूर न वस्तीची हे समजले गेले. ह्या श्री दत्तात्रय प्रभूला आपण वश करू शकतो किंवा आपल्या भावनेने त्या परमेश्वराला प्राप्तही करू शकतो, परंतु कुठेतरी आपण आपल्या आयुष्याने घोषित असतो. परंतु त्याच्या साधर्म्य उलट असं आहे की काही वेळेला दत्तात्रय प्रभूचं जसं हे स्वामींनी सांगितल्याप्रमाणे काही भक्तांना घडलं नाही, पण काही स्वामी भक्तांविषयी प्रशंसित होऊन आपल्याला सांगतो की जसं शांताबाईसाविषयी स्वामींनी सांगितलं की येथून म्हणितले ती शांताबाईसाचीच घडली. ज्यावेळेला स्वामी शांताबाईसाला सांगतो की बाई आता तुम्ही रुद्रपूरला जा, आणि रुद्रपूरला ज्यावेळेला तुम्ही जात असताना असाच मी सांगितलं शांताबाईला, जसं यांना सांगितलं. काही जीव ऐकणारे असतात, काही जीव नाही ऐकणारे असतात. पण जेव्हा काही ऐकणारे भेटतात त्यावेळेला मात्र निश्चितच कुठेतरी परमेश्वराला त्याचा विलंब असतो. ईश्वराला प्रत्येक क्रियेचा स्वीकार असतो त्या जीवाचा. आणि मग शांताबाईसा स्वामींना आज्ञा विचारतात, जी मी कशा प्रकारे करावं, कसं उद्ध्वस्त करावं. कारण परमार्गामध्ये उद्ध्वस्त ईश्वराच्या संविधानात असलेलं एक साधन आपलं कर्तृत्व प्रत्येकाला समजलं पाहिजे. आणि म्हणून ती विचारपूस करते की मी गेल्यानंतर कसे करायचं, कसं उद्ध्वस्त करायचं, कसं जायचं. स्वामी म्हणतात ताई तुम्ही असंच पेनोविना जा, उपेने न करावे. सरळ तुम्ही या गावात त्या गावाला जा, भिक्षा मागून जेवण करायचं, पण एकही भिक्षा एका घरी जेवण करायचं नाही. ज्या तुम्हाला पोटभर जेवढं लागेल तेवढं 10 घरी मागा, पण एका घरची भिक्षा घ्यायची नाही. संबंधाला भेटायचं नाही, नवे वस्त्र नेसायचे नाही, रसरूप इंद्रियार्थ पदार्थ भक्षण करायचे नाही, वृक्षार नका. आणि तिथे गेल्यानंतर स्त्री लोकांच्या संकटात 3 बोटांचं सामान प्रसाद कशानंतर 3 बोटांचं सामान एवढाच प्रसाद घ्या, बाकी भिक्षावृत्ती करून तुम्ही त्या ठिकाणी तुमचं आचरण करा. आणि मग ती रुद्रपूरला जायला लागली. पण फक्त एक आज्ञा विचारते देवाला की मी ज्या परमार्गाला लागली तुम्हाला मला ज्यांनी देव दाखवलं त्या सारंगपणे त्यांनी रस्त्यात त्यांना फक्त भेटू का, कारण आता मला शेवट तिकडे करायचं माझ्या देहाचा, फक्त सारंगपणे त्याला भेटू का एवढंच विचार. देव म्हणतात ठीक आहे भेटा. आणि मग भेटतात, जातात, त्यांना आनंद होतो. आत्या आपल्या घरी आलेली आहे, सारंगपणे जाते ती आत्या होती. आणि मग भेटल्यानंतर ते म्हणतात आता थांबा, माझ्या घरीच थांबा, माझ्या घरीच तुम्ही 2 दिवस मुक्काम करा, मी नवीन कपडे घेईन, तुम्हाला भोजन करेन. तुम्ही सांगितलं की देवाने मला आज्ञा केली एका घरची भिक्षा घ्यायची नाही, नवीन कपडे घालायचे नाही, आणि म्हणून 4 घरी भिक्षा करून त्या ठिकाणी ती आपलं भोजन करते, नवीन वस्त्र घेत नाही आणि रुद्रपूरला निघून जाते. तिथे गेल्यानंतर उत्तम आचार केला. देवाने जे सांगितलं की वृक्षांना तर वृक्षांनाच खाल्लं शेवट. आता शेवट तिचा होणार आहे तेवढ्यात त्यांची जी मुलगी 21 होती श्री स्वामींच्या सन्निधानात. स्वामी म्हणतात बाई आम्ही याचं व्यवस्थित रक्षण करू, तुम्ही जा. आणि मग ती 21 स्वामींच्या जवळ आहे. आणि शांताबाईचा मरता आठवण काढतात की 21ची भेट झाली असती तर बरं झालं असतं. देवाने लगेच जाणलं आणि म्हणतात 21ला की जा, तुमच्या आईने आठवण काढली. आणि मग ती 21 सुद्धा जायला निघते. जाताना स्वामी म्हणतात की आईला तुमच्या सांगा आजपर्यंत पथ्य केली, आता तुम्ही काही पथ्य करू नका, तुम्हाला जे जे रुचेल ते घ्या, अशी आज्ञा केली. आणि मग 21 जाते. आणि गेल्या गेल्या ती म्हणते की तू कशी काय आली, तू स्वतःच्या मनाने आली का देवाने पाठवलं. नाही मला देवाने पाठवलं. मग तिला बरं वाटतं की देवाच्या आज्ञेने आली. आणि मग ती म्हणते आई तुला देवाने निरोप दिलेला आहे, तुला सांगितलं की आता तुला जे जे रुचेल ते घ्यावे, तुला जे जे आवडत असेल ते सांग, की तुला पथ्य आहे ते आणून देते, तुला काय पाहिजे ते सांग. आजपर्यंत तू पथ्य केली, आता पथ्य मोडून टाक. तुला इंद्रिय अडचण लागत असेल, काही दूध लागत असेल, काही गोड लागत असेल, मी आणून देते.
परंतु शांताबाईसा म्हणते, पहा माझी देवाला खूप कण होती, माझी कीव होती देवाला, म्हणून देवाने माझ्याकडून ही कठीण दुर्लक्ष चर्या करून घेतली, मला आचरण करून घेतलं आणि मग मला काहीच आवडत नाही. एक श्री चक्रधरा वांचोनी आणि की काहीशी न रुचे, तिने असे उद्गार काढले की आता मला एका श्री चक्रधराशिवाय काहीच आवडत नाही, काहीच रुचत नाही. त्याचीच आवडी ठाकली मला की त्या देवाच्या नामाची. अशी चर्या शांताबाई समोर देवाने करून घेतली. शांताबाई चिकट कर्म होते वास्तविक. म्हणतात बाई शांताबाईसाची कर्म इथून जाळीता करत. एक महिनाभर देवाने समजा त्या शांताबाईसाला बोरी आणि कामणीला पाणी शिंपडायला लावलं. काहीतरी देवाने सांगितलेला व्यापार आहे, त्याला सन्निधानाचं सामर्थ्यवाद म्हणतात, की ईश्वराने केलेली आज्ञा म्हणून समर्थवादाने परमेश्वराने अनेक कर्म पैसे म्हणजे शांताबाईसांचे नासूक टाकले. शेवटी ईश्वर पर्यंत पोहोचली. त्यावेळेला वेरुळला ती सन्निधानात जाते, त्यावेळेला स्वामी म्हणतात की बाई शांती नगरूचा पाठवते. बरोबर शांताबाईसा, तिचं नाव माईबाई, देवाने शांताबाईसा ठेवलं आणि शांती नगरीचा पाठवलं. तिला खरोखर शांत नगरी म्हणजे ईश्वराचं अच्युत असलेलं पद देवाने प्राप्त केलं. अशा प्रकारे एका भक्ताला सन्निधानात परमेश्वर आज्ञा करतात, दोन वेळा वेळ झालं. एक भक्ताला आज्ञा केली तर परमेश्वराने समजा त्यांना आपलं अच्युत पद प्राप्त करून दिलं. विधीच्या माध्यमातून पंचावतार रूपाला आपण करून राहिलो आहोत. त्या पंचावताराचं समजा औचित्य आपल्यासाठी आहे की एक परमेश्वराचं जे असलेलं निधान आहे, त्या ठिकाणी जी ईश्वराची ठेव आहे आपल्या सन्निधानात, परमेश्वर आपण बघितला नाही, पण असन्निधानामध्ये ईश्वराचे जे काही कृपारूप साधन आहे, त्याला आपण देवपूजा म्हणतो, की परमेश्वराने प्रसन्न होऊन इंद्र भट्टांसारख्यांना हुंडा दिला. महादेशांना सांगून समजा की या मार्गाशी जे काही आम्ही आता इथून पुढे चाललेलो आहोत, या उत्तरापुंडीकडे प्रयाण करतो आहोत, तर हा ज्ञानपंथ आहे. ज्ञानाच्या माध्यमातून आमचा हा सहवास प्रत्येकापाशी आहे. आपण जेव्हा जेव्हा आठवू पाठीचे निवासी परमेश्वर आपल्या पाठीमागे असतो, तो आवाज दिला का तुमच्या मागे हजर राहतो आणि याची प्रचिती ही प्रत्येक साधकांना येत असते. मग तो नामधारक असतो, अनुसरला असतो, सगळ्याला त्याची जाणीव होते. आज आपण या पंचवताराच्या रूपाने बाबांनी हा प्रतिवर्षी प्रमाणे आपल्याला पंचवताराचा सोहळा, आपल्याला हा योग परमेश्वर धर्माचा प्रत्येक सद्भक्ताच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये भावना असतात. परंतु स्वामी श्री चक्रधर महाराज पैठण नगरावरती देवाने उद्धारण्याचा विडा उचललेला आहे. ज्या परमेश्वराने आम्हाला पाचही अवतार दाखवून दिले, ते भरकटून गेलो, कुठे विकल्प साधनेला सेवन केलो असेल, हा परमेश्वर आहे, इकडेही परमेश्वर आहे, तिकडेही परमेश्वर आहे, अशी संकल्पना निर्माण झाली.
परंतु परमेश्वर एकच आहे. जगामध्ये एक ईश्वर आहे, हे सगळ्याची संभावना आहे. एक परमेश्वर तो कोणता हे मात्र समजणं फार दुर्लभ आहे. ते समजण्यासाठी ईश्वराचं ज्ञान आपल्याला कार्य करत असते. जेव्हा आपण त्या परमेश्वर धर्माची एक साधना, कोणती साधना, प्रत्येक धर्माची एक साधना आहे. साधना ही भिन्न भिन्न आहे. काही वेळेला अज्ञानपणाने अशा बोलल्या जातात, आपल्या भावना असतात. आपण म्हणतो कुठलाही देव केला तर एकच कडे जाणार नाही, कोणती साधना आचरली तर एकच होणार, असं कधी होत नाही. ज्याचं जे साधन आहे त्याचं साध्य भिन्न असतं. प्रभूंनी सांगितलं की साधनेमध्ये सुद्धा गोडी असली पाहिजे. म्हणून ईश्वराची साधना ही गोडी रूप आहे. त्याची गोडी अनुभवता आली पाहिजे. दया वृक्षाची साली गोड, दयाची पडते सावळीची. ज्याचं साधच गोड आहे, त्याचे फळ गोड असणार हे सांगण्याची गरज असते. तसं त्या साधनाचा अनुभव आपल्या हृदयात येतो. मग तो स्मरण करताना असो, देवाला दंडवत घालताना असो, उपाय दाखवताना असो, एक आतुरता असा जो भाव आहे तो प्रगट करता आला. ज्या वेळेला आपण ऐकलं की आबाईच्या मुल्या देवाने कसा स्वीकार केला, की तिला वाटलं की आता देव स्वीकारतात का नाही. सकाळचं चरित्र घडलं का, रांगोळी देवाने सुचली आणि देवाला म्हणते ती आजीकालीच्या मनुष्याच्या ओळखीची दिसे. आजकालचे लोक होतेच खाली पाहत अशी बोलणारी आबाई, तिला वाटलं की आता मी अशी देवाला बोलली, देव माझा स्वीकारणार नाही. पण ईश्वर किती दयाळू मिळालो, न कळत घडलेली घटना, अविनिर्भ बोललेलं गेलेलं आहे, पण तरी सुद्धा देवाने आबाईच्या बोलण्याचा स्वीकार केला. अशा प्रकारे ईश्वर अशा प्रकारे ईश्वर हे असलेलं परमेश्वराचं एक मेळावं म्हणजे त्याला पुढच्या ईश्वराचं हे मेळावं पण आहे. ते दयाळू मेळावं स्वरूप आहे. ते झळंबून भांडारेकरांशी ज्या परमेश्वराने संबंध दिला, अशा प्रकारे योग आणून दिला, ती उदास प्रवृत्ती आहे. परमेश्वराच्या चरित्र परंपरेमध्ये आपण जर बघितलं तर 16 वर्ष सन्निधान पण अपोक्षाला योग्य नाही. पण ज्यावेळेला उद्धरणाचं कार्य देवाने हाती घेतलेलं आहे विधान, त्यावेळेला स्वामीची उदास प्रवृत्ती होती की पाणी तरी लागलं तरी कोणाला मागायचं. तुंगभद्रेमध्ये वाहत गेले देव, परंतु पाणी मागितलं नाही. अशा प्रकारे उदास प्रवृत्ती. पण आता मात्र जीव धरणाचा विडा उचलला. एक सुडा कटी प्रदेशी, एक सुडा श्रीमुखी. श्रीकर याची पाणी पातळ. या पाणी पातळ्याच्या माध्यमातून देवाने भिक्षाविधीचं कार्य, जी परमेश्वराचा जो विधी आहे, की अशा प्रकारे श्रीकरामध्ये पाणी पात्र करावं आणि घरादारापर्यंत प्रत्येकाच्या पोहोचून तो अधिकार पोहोचावा आणि जीवाला काहीतरी जागृत करावं, अशी असलेली परमेश्वराची एक जीवाविषयी आतुरता भावना आहे. आणि म्हणून मध सोच्याशी केले जातात. जीव तर सोच आहे, मतांवर जिवंत आहे. देव आपल्यालाही म्हणतो की अहो तुम्ही काहीतरी धर्मरूप आचरण करा, काहीतरी तुम्ही धर्माचं आचरण घडलं पाहिजे. ही जीवाने आपल्या पुढे केलेली याचना आहे. जो ब्रह्मांडाचा नायक आहे, जो ईश्वर परब्रह्म परमेश्वराचं स्वरूप आहे, जे आनंदमय स्वरूप आहे, पण जीवासाठी झळकून स्वतः व्यक्त होते. स्वतः त्या ठिकाणी आपल्या वृत्तीला क्षेत्र स्वीकार करतात परमेश्वर. ईश्वराच्या ठिकाणी आपण पाहतो काट्या बोराट्या वरवडेपर्यंत स्वामी आपले 12 वर्ष कुठेतरी एकांतात राहिले, केवळ जीवाचं अधिकार रूपी द्वार दिवसण्यासाठी. मुक्ताबाई सारख्यांना काहीतरी कंदमुळाची आराधना घडली, तिथे अधिकार जीवाला जागृत केला. अशा प्रकारे जिथे काही परमेश्वराचं साधन असते तिथे परमेश्वर असन्निधानामध्ये का अशा असं म्हटलंय की असन्निधानामध्ये सुद्धा सन्निधान आपण जोडू शकतो. काहीला सन्निधान असो, स्वामींच्या सन्निधानात मार्कंड नावाचे भक्त होते, काळगोट्यासारखे होते, परंतु सन्निधानात असून सुद्धा त्यांना असन्निधान घडलेलं आहे. कारण जीवाचा अवेदी, त्यांच्या ठिकाणी असलेली अवेदी पात्रता ती वाढत गेली आणि अवेदी संयोगाने ईश्वराला खंती येते.
खंती कशामुळे येते की आपण परमेश्वराला खंते. ईश्वर झाले या पाठमोरे नवते विघ्ने येते करा. ईश्वर कधी कोणाला विघ्न देत नाही, कोणाला दुःख देत नाही. पण आपणच कुठेतरी जेव्हा ईश्वराला सोडतो, कुठेतरी परमेश्वराच्या पुढे बाजूला जातो, त्यावेळेला देवता मात्र ज्या तुम्हाला भोगून घेणाऱ्या असतात त्या तिथं आपलं कार्य चालू करतात. जेव्हा ईश्वराची दृष्टी बाजूला होते तेव्हा त्यांचं कार्य तुमच्याप्रती चालू होते. मग आपल्याला असं वाटतं मी कुठेतरी ईश्वर धर्माचं सोडलं म्हणून देवाला तर मला कोप केला नसेल, देव तर माझ्यावर कोपला नसेल. देव कधी कोपत नाही, देव दुःख झाले नाही. देव निकट आतून करणार आहे. ईश्वर हा जो असतो, एखादा कोणी आपल्या प्रतिकूल जरी झाला पण त्याला अनुरूप दातृत्व करणे ईश्वराचं कर्तृत्व आहे. पुतना देवाला मारण्याला आली पण देवाने तिला मातेचं फळ दिलं. ही परमेश्वराची दातृत्व परंपरा आहे. विरुद्ध कार्य ईश्वराची कधीही परमेश्वर जीवाला दुःख देत नाही. पण जीवच कधीतरी अशा प्रकारे आपला रस्ता सोडतो आणि मग रस्ता सोडल्यानंतर तो ईश्वराच्या कुठेतरी अधिष्ठानाच्या बाजूने जातो, परमेश्वराच्या त्या असलेल्या एक प्रसन्न वातावरणाच्या बाजूने जातो. त्यावेळेला आधी त्यावेळेला आधी आपल्या भोगायचा तो कर्मरूप भोग थोपलेला असतो. ज्यावेळेला तो एखादा पुरुष आहे, एखाद्या मोठ्या माणसाला ज्यावेळेला तो शरण जातो, त्याचा जोपर्यंत तो आश्रयाला असतो तोपर्यंत त्याच्या आश्रयामध्ये त्याचा काही कुठल्याही प्रकारे कोणी करू शकत नाही. पण तो जर आश्रय सोडून गेला तर आश्रय सोडून गेल्यानंतर मात्र निश्चितच त्याला बाहेर गेल्यानंतर वेगळं होत असते. तसं ज्यावेळेला आपण कुठेतरी परमेश्वराचा आश्रय सोडतो, ईश्वराचं कुठेतरी आपल्या अंतःकरणात ध्यान म्हणून चिंतन कुठेतरी आपण त्याच्या बाजूला होतो, त्यावेळेला मात्र निश्चितच आपल्या शरीराच्या ठिकाणी आपण जे काही मागचे प्रसूत उरलेले असतात, असं म्हटलंय की ज्या दोषे पुढली वाट नाही तो जाणे बाणाला रोडते. जे मागचे दोष, जे मागचे भोग आपण जोडून ठेवलेले असतात, प्रत्येकाच्या शरीराच्या ठिकाणी, प्रत्येकाच्या देहाच्या ठिकाणी कर्माचे भोग आहेत. आणि मग ते भोग पुन्हा आपले जागे होतात. त्याला प्रसव असं म्हटलेलं आहे, त्याला क्षोभ असं म्हटलेलं आहे की जे काही मागून चालत आलेले क्षोभ प्रस्तुत दोष आहेत जीवाच्या ठिकाणचे. पण ध्यान किंवा परमेश्वराचं आपण जर शरणागतीचं द्वार जर धरलं तर निश्चितच ईश्वर त्या परमेश्वर त्या देवताला सुद्धा सांगून की हा माझा भक्त आहे. ईश्वरीचा जो भक्त असतो त्या भक्ताला परमेश्वर कशा प्रकारे ते दुःख होऊ देत नाही. अर्थात जे नरकरूप द्वार आहे, काम क्रोध लोभ हे तिन्ही नरकद्वार आहे. हे तीन नरकाचे द्वार आहे आणि ते जीवाच्या प्रत्येकाच्या ठिकाणी असतात. कारण जीव हा मुळात दोषाचा आळा आहे. परंतु त्या दोषाच्या आळ्याला जर तुम्हाला निस्तरायचं असेल, त्यासाठी स्वामींनी सांगितलं की असं साधन आहे की जसं आपला डोळा आपल्याला दिसत नाही पण कवनी की साधने करून डोळ्याची डोळ्याने देखतात. जसं एखादा आरसा जर हातात घेतला तर आपला डोळा आपल्याला दिसतो, तसं परमेश्वराचं जे साधन आहे त्या परमेश्वराच्या साधनाच्या माध्यमातून आत्मीयतेची आत्म्याने या ईश्वराच्या साधन परंपरेमध्ये निश्चितच मी अमंगळ आहे, मी अपवित्र आहे, मी दोषी आहे, तो स्वतःला म्हणत असतो. नाहीतर जीव हा अधमतीच्या द्वाराने ग्रसित आहे. तो स्वतःला म्हणतो की मी श्रेष्ठ आहे, माझ्या ठिकाणी श्रेष्ठ तो भाव आहे. मी अहंकार असतो, अभिमान असतो, आपल्या स्वकीर्ती असतो, मानमान्यते असतो किंवा आपल्या असलेल्या कर्मराजीच्या असलेल्या एक उर्जित अवस्थेमध्ये असतो आणि म्हणून स्वतःचं अस्तित्व तो स्वतःला श्रेष्ठ समजतो. पण ज्यावेळेला तो धर्माचा आधार होतो, कुठेतरी त्याला परमेश्वराच्या रूपाने कुठेतरी त्याच्या जीवनामध्ये त्याला कुठेतरी साक्षात्कार जाणवतो, त्यावेळेला जीव लक्षात येते की मी कोण आहे, मी किती दोषरूप आहे. आणि म्हणून जीवाचं लक्षणच परमेश्वराने दिलं आहे की जीव हे दोषदर्शी असतात. हे जीवाचा स्वभाव हा कसा आहे, आळत आहेच आहे पण दोषाचं दर्शन करणे. जीवाला प्रथम जीवाचा दोष दिसतो पण गुण दिसत नाही. पण जो गुण हा बाजूने दिवसावा आधार पडलेला तसा वस्तू आहे, त्याला दिवसण्यासाठी आपण दिवा लावतो, बॅटरी लावतो, ती जशी शोधून काढतो, तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा जो गुण असतो तो गुण जर आपण कधी विकसित केला, त्या गुणाला जर शोधलं तर निश्चितच प्रत्येकाच्या ठिकाणी आपल्याला गुण दिसत. आपण म्हणावं की आता सध्या दोष आहे पण पूर्वी जीवाच्या ठिकाणी दोष नसतो, काहीतरी गुणाचा संच प्रत्येकाच्या ठिकाणी असतो. आणि म्हणून आपल्या दोषाला आपण जाणतो, दुसऱ्याचा दोष पाहतो. अशा प्रकारे जीवाचं स्वरूप आहे. पण अशा मंगळ अवसर काळाच्या माध्यमातून ज्यावेळेला आपल्याला योग येतो, कुठेतरी ज्ञानरूप चर्चेचा
कुठेतरी परमेश्वराच्या विधीचा आपल्याला योग येत असतो त्यावेळेला स्वामी असं म्हणतात की त्या मंगळ काळ अवसर काळाच्या निमित्ताने आपल्याला निश्चितच तो परमेश्वर धर्माचा अधिकार उजळणीत होत असतो. जर अधिकार देवाच्या ठिकाणी असला तर परमेश्वर दाखवतो करतात. म्हणून या ईश्वर मार्गात सांगितलेलं आहे की देव जोडावा, देव नाही तर मार्ग जोडावा, मार्ग नाही तर कणव जोडावा. कणव असली तर परमेश्वर देवाकडे लक्ष देतात. कणव कशाने जोडला जाते, मार्ग कशाने जोडला जातो, देव कशाने जोडला. अनुसरल्याचा देव जो निश्चित अनुसरतो तो देव निश्चित जोडू शकतो. पण नाही आपण तिथपर्यंत पोहोचलो, मार्गाच्या ठिकाणी भजन पूजन साधनाच्या ठिकाणी आवडी तो मार्ग जरी जोडता आला पाहिजे. मार्ग जोडावा वसूची नाही बंधन तोडावे. डोमेगामला ज्यावेळेला तो बैल तो त्याला लोकांनी बांधून टाकलेला आहे, दोन्ही पाय बांधले आणि तो पाणी पिण्यासाठी नदीवर जातो. स्वामी नदीच्या काठात बसले आहेत, भक्तिजन बसलेले आहेत आणि त्या बैलाचं जे दुःख पाहून सर्व मार्ग मंडळीतील परिवार त्यांना दुःख वाटते की एवढा हा पुराने नडलेला आहे, त्याच्या पायातून रक्त बाहेर येते आणि त्याला चालता येत नाही. भक्तिजन म्हणतात देवाला जी आम्ही याची खुरं खाणू का, याच्या पायाची जे बंधन आहे ते बांधलेले ते तोडू का. स्वामी म्हणतात तोडू नका. पुन्हा विचारतात तोडू का, स्वामी नाही म्हणतात. पुन्हा विचारतात, 3 वेळा विचारतात आणि मग स्वामी म्हणतात तुमची इच्छा आहे तोडू, परंतु तोडल्यानंतर तो निश्चितच तुम्हाला सहज तोडू देणार नाही, तुम्हाला मारेल तो. आणि म्हणून त्याला काय करा, तुम्ही पाण्यात पाडा, पाण्यात पाडून मग त्याच्या ठिकाणचे ते खुरं खांडा. भक्तिजनांनी त्याला पकडलं, पाण्यात नेलं, पाण्यात नेऊन त्याला गुणावून खाली बैसवलं आणि मग त्या ठिकाणी त्याचे ते पायाचे दोन खांडले. भक्तवासाने धरून ठेवलं, भक्तिजनांनी ते खांडले देवाच्या आळीत. आणि तो जसा उठल्याबरोबर तो वसू जो होता बैल एकदम गेला स्वामींच्या छातीला शिंग लावले. दोन्ही शिंग स्वामींच्या छातीला लावल्याबरोबर सगळे भक्तजन आवाज झाले की देव म्हणतो की याला सोडू नका. अशा प्रकारे जीवाचा प्रसव असतो की तो शेवटी आपल्या पुन्हा प्रसवास लागतो. आणि म्हणून अशा प्रकारे काही शास्त्र संकेत आपल्या येतात की कर्मवसे पाकले दुःख भोगिता दे ज्याचा त्याचा कर्माचा जो भोग वेगवेगळ्या प्रत्येकाने जोडलेला असतो. आणि म्हणून काही वेळेला काही कर्माचे भोग असतात जे काही ईश्वर मार्गीचे आहेत, जे असतात परमेश्वर धर्माचे. अशा ठिकाणी आपण उपाय निश्चित असावी, त्याला ईश्वराचं सहाय्य वाटते. परंतु जे काही बहिष्ठ आहेत, ज्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारात इष्ट अनिष्ट असते, एकीकडे अनिष्टाचा ज्याचा प्रसव आहे आणि अशा अनिष्ट पद्धतीत आपण सहभागी होऊ नये. सांगण्याचं तात्पर्य की चांगल्यासाठी सहकार्य करणं हा एक व्यावहारिक धार्मिक असलेला भाग. काही संबंधाच्या नात्याने असतात, आपण चांगल्या गोष्टी एकमेकांना सहकार्य करतो. परंतु एखाद्या वेळेला एखादी वाईट गोष्ट घडत आहे तर त्या गोष्टीमध्ये कधी आपण सहभागी होऊ नये. व्यवहारात सुद्धा अशा काही गोष्टी असतात की माहित असते आपल्याला की त्यांनी चुकीचं केलेलं आहे आणि तरी सुद्धा आपण त्याचं समर्थन करतो. त्यामुळे ईश्वराकडे स्वामींच्या सन्निधानामधला प्रसंग आहे की त्यावेळेला गाते कमळदेव आणि साधाचे जवळ आपे हे दोघं अगदी मैत्री संबंध होते. मग ते आपे नावाचे जे सद्भक्त होते त्यांनी एक गाण्याचा अलंकार असतो भौरिक, तो गाण ठेवला त्यांच्याकडे आणि मग तो गाण ठेवला. त्यांनी त्याचे पैसे घेऊन गेले गाण घेऊन. परंतु ज्यावेळेला तो सोडवायचा होता त्यावेळेला ते सोडवण्यासाठी गेले. त्यांनी कपाट उघडलं त्या गाते कमळदेवाने आणि कपाट उघडल्यावर ते अलंकार खाली पडला. घरंगळ यांच्याकडे आला आणि यांनी खिशात टाकून दिला. आता यांनी खिशात टाकल्यामुळं ते शोधता येते, ते शोधता सापडत नाही आणि यांनी काही सांगितलं नाही की मी खिशात टाकला. परंतु ते म्हणतात अहो दिसत नाही, पण त्याचं वर्णन लिहिलंय तेवढे पैसे घेऊन जा. ते म्हणते नाही, मला तो अलंकारच पाहिजे. आता दोघांचा वाद पेटला. आता काही थोडंफार वयमनस्य असेल. मग इंद्रभट्ट स्वामींचे शिष्य होते आणि त्या इंद्रभट्टांना यांनी सांगितलं की हा अलंकार माझ्याकडे आहे, पण मला त्यांच्याकडून तो अलंकारच पाहिजे. आता त्यांच्याला तो अलंकार किती देतील कसं, पण चुकीचं समज. इंद्रभट्ट नावाचे स्वामींचे शिष्य हे दोघेही स्वामींच्या सहवासातले, पण ईश्वर भक्तीमध्ये असताना सुद्धा त्यांच्याकडून तो अलंकार यांच्या खिशात गेला आणि ते म्हणतात की तो अलंकारच मला पाहिजे. तो देऊ कशासाठी?
ते म्हणतात त्याचे पैसे घ्या, त्याचं मोजमाप केलेलं आहे, तेवढं वजनाचे पैसे देतो, पण ते पैसे घ्यायला तयार नाही. आणि मग इंद्रभट्ट म्हणतात नाही तो अलंकारच द्यावा लागेल. स्वामींच्या ठिकाणी तो वाद पोहोचतो. स्वामींनाही त्याचा सगळ्या त्या घटनेचा वृत्तांत स्वामींना माहीत झालेलाच असतो आणि स्वामींची प्रसन्नता असते इंद्रभट्टावर. इंद्रभट्टाला स्वामींची प्रसन्न फुटा दिलेला होता, पण ज्या वेळेला ही गोष्ट घडली तर इंद्रभट्टासारखे असलेले स्वामींचे भक्त त्या आपे नावाच्या असलेल्या भक्ताला साथ देतात, चुकीच्या पद्धतीने त्याचं प्रतिपादन करतात आणि त्यावेळेला स्वामींना खंती येते. आणि मग स्वामींनी काक सुकाचा दृष्टांत निरूपण केला की काक आणि सुकर, काक म्हणजे कावळा, सुकर म्हणजे डुकर, हे जसं अमेध्यामध्ये सार निवडते, अमेध्यामध्ये सार नसतो, तेथीचे जसं सुकर असते ते गोडी आणि तुडी खोली नालीमध्ये त्यामध्ये थोडं घालून त्याच्यातच काहीतरी साचून म्हणजे सार निवडण्याचा प्रयत्न करतो, सार त्याच्यात नसतो, ते सगळं असाच. तशा प्रकारे कावडा सुद्धा अमेध्यामध्ये सार निवडतो. तशा प्रकारे एखाद्या दोषरूप गोष्टीमध्ये कधी सार मिळतो का? मिळत नाही. मग जीवाच्या ठिकाणी नुसतं जर जीवमती असेल तो जीवमतीच्या माध्यमातून त्याच्यातच सार निवडण्याचा प्रयत्न, म्हणजेच काय की संसार हा असार आहे, संसाराला सार नाही. का नाही? तर संसाराचे बीज हे बिंदू त्या ठिकाणी पुन्हा पुनरुपी जन्म पुनरुपी मरण हा संस्कृती फेरा नसते. चुकणारं जे चक्र आहे ते संसाराचं, आणि चुकणारं जे चक्र आहे ज्याला संसाराचा छेद करू शकतो किंवा ज्याला सार परमेश्वराचा सार त्याला सापडलेला असतो, ज्याला धर्माचा सार सापडलेला असतो, ज्याला आत्म्याचं ज्ञान झालेलं असते, तो परमेश्वर धर्माच्या माध्यमातून कुठेतरी आपल्या कर्मापासून बाजूला होऊ शकतो, कुठेतरी दुःखापासून परमेश्वराच्या भक्तीने त्याचे दुःख सुटू शकतात. साधनेने असलेल्या सेवेने भक्तीने निश्चितच तो त्यापासून बाजूला होत असतो. यासाठी आपल्याला परमेश्वर धर्माची गरज आहे, साधनेची गरज आहे, एकनिष्ठ परंपरेची गरज आहे. जोपर्यंत आपण ती साधना भावना एकनिष्ठ आपल्या अंतःकरणात ठेवणार नाही ती प्रत्येक क्रिया ईश्वराच्या लेखी लागणार नाही. आणि म्हणून सदा सर्वदा लेखी तरी नामची लेखी, जे ईश्वराचं नामस्मरण आहे. आज तरी असंविधानामध्ये आपण ईश्वराला नामाने पोषू शकतो. प्रत्येकाने आपलं ईश्वराचं नामस्मरण करावं. ज्याला नामाचं स्मरण झालं नाही, देवाने सांगितलं की त्याचा सोयरिकेचा साधन तुटे. जी सोयरिक परमेश्वराची आपली जोडलेली आहे ती नामाच्या माध्यमातून आहे. त्या ईश्वराचं आणि आपलं सूत्र त्या नामाने जोडलेलं आहे. पण नामस्मरण जर खंडित झालं असेल तर कधी मध्ये आपल्याला देव आठवत असेल, जसं एखादी मुलगी एखाद्या घरी दिली ती नांदली नाही तर नातं तुटून जातं, तसं परमेश्वराच्या स्मरणाचं नातं आपल्या हृदयात तयार असलं पाहिजे. जर ते नातं आपण टिकून ठेवलं नाही तर ईश्वर सुद्धा आपल्यापासून दूर जात असतो. अशा प्रकारचा ईश्वरीचा असंधान धर्म आहे. असंधान धर्मामध्ये सुद्धा आपल्याला परमेश्वर म्हणतात की मी तुमच्या जवळच आहे, पाठीची निवासी, पाठीमागे उभा आहे, आवाज द्यायची गरज आहे. असंधानी सन्निधान, ईश्वराचं सन्निधान हे आपल्याला विधी माध्यमातून, साधनाच्या माध्यमातून, भजना पूजनातून ही सुखरूपाने जोडलेली कणव आहे. प्रमाद देह असेल तर कणव निश्चित असेल, परंतु कोर प्रकारचं देह असेल तर निश्चित त्याला अधिकार निघत असतो आणि तो अधिकार ईश्वराच्या ज्ञानापर्यंत पोहोचतो. ज्ञानाचा अधिकार प्रेमापर्यंत जातो, त्याला ईश्वराचं प्रेम सुद्धा मिळू शकते. त्यासाठी भावरूप क्रिया असते. भावरूप क्रियेच्या माध्यमातून आज पंचअवतार उपार हा संपन्न होत आहे. पंचअवतार उपार महोत्सव हा अत्यंत एक असलेला आपल्या परंपरेचा धार्मिक क्रिया आहे. अनेक प्रकारे परमेश्वराला पोषविण्यासाठी विधी विधान केले जातात आणि काही वेळेला भजना पूजनातून ईश्वराच्या ठिकाणी आल्हाद उत्पन्न होतो. आपली परंपरा सांगते की जीवाची भजने आल्हाद उपजे. जीव ज्या वेळेला काही भजन रूप क्रिया करतो त्यावेळेला ईश्वराला सुद्धा त्या क्रियेचा आल्हाद होतो आणि आल्हादे कृपा उपजे. आल्हादाने परमेश्वराला कृपेचा झळक उत्पन्न होतो आणि कृपा परमेश्वराला उत्पन्न झाली म्हणजे जीवाला पूर्ण अवस्था प्राप्त होते. यासाठी जीवनामध्ये आपल्या ईश्वर मार्गीच्या काहीतरी क्रिया आपल्याकडे घडल्याच पाहिजे. ईश्वराची केलेली क्रिया कोणतीच वाया जात नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम या न्यायाप्रमाणे आज होणारा विधी अपूर्व हा आपल्याला योग बाबांनी आणून दिलेला आहे. निश्चितच नागन बाबांचे मानवी जेवढे गुण आहेत आपल्यावरती त्यांनी प्रतिवर्षीप्रमाणे हा सोहळा पूर्ण करतात आणि आपल्याला हा विधी घडवतात. या ठिकाणी साधू संतांचं परिसराचं आगमन असते. कुठेतरी नवीन एखादे लेखक नाही त्या ठिकाणी ते बोलत असतात. आमच्या श्री गुरुजींनाही बरेच वेळा बोललो त्यांनी, असं
आपल्याला भजनापूजनाचं द्वार त्यांच्या माध्यमातून मिळते. आज मला बाबांनी हे 2 शब्द सांगण्याची सेवा उपलब्ध करून दिली आणि मला हा 2 शब्द सांगण्याचा योग आला. ही सेवा समजतो, ही शब्दोक्ती सेवा श्री दत्तात्रय गुरु पावित्र्य चरणाशी समर्पित करून माझे 2